नमस्कार. आजची आपली गोष्ट खूप जुनी आहे आणि या गोष्टीतून ना दुःख आणि नुकसान यावर मात कशी करायची याचा एक फारच वेगळा मार्ग आपल्याला कळणार आहे. चला तर मग ऐकूया ही 10 भावांची विलक्षण कहाणी. आता विचार करा, एक हुशार, शहाणा राजकुमार, घटवंटीत त्याचं नाव, आणि तो काय करतोय तर अख्ख्या शहरात फिरवून ओरडतोय की मला चंद्रावरचा ससा पाहिजे. आता हे ऐकून कुणालाही वाटेल की अरे, हे तर वेडेपणाचं लक्षण आहे, बरोबर? पण थांबा, ह्या विचित्र वागण्यामागे एक खूप मोठं, खूप खोल कारण दडलेलं होतं. तो काय म्हणत होता माहितीये? तो ओरडून सांगत होता, अरे मला या जमिनीवरचा ससा नकोय, मला तोच ससा पाहिजे जो चंद्रात दिसतो. हे केशवा, काहीही कर आणि त्याला खाली आण, मला दुसरं काही नको. आता हीच ती विचित्र मागणी आहे जिथून आपल्या या पूर्ण कथेला सुरुवात होते. तर मग हा राजकुमार असं का वागत होता हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला गोष्टीच्या अगदी सुरुवातीला जावं लागेल, म्हणजे त्याच्या आणि त्याच्या भावांच्या जन्माच्या गूढ कहाणीकडे. या सगळ्याची सुरुवात होते एका भयानक भविष्यवाणीने. असं भाकीत वर्तवलं गेलं होतं की राजकुमारी देवगर्भेला जो मुलगा होईल ना, तो तिच्याच भावाच्या म्हणजे राजा कंसाच्या संपूर्ण वंशाचा नाश करेल. आता हे ऐकल्यावर काय होणार? राजा कंस आणि त्याचा भाऊ प्रचंड घाबरले आणि त्यांनी ठरवलं की काहीही करून आपल्या बहिणीला मुलगाच होऊ द्यायचा नाही. पण नियतीच्या पुढे कुणाचं चालतंय? त्या भविष्यवाणीपासून वाचण्यासाठी एक जबरदस्त युक्ती लढवली गेली. राजकुमारीला एका उंच बुरुजात डांबून ठेवलं होतं, पण तरीही तिचे राजकुमार उपसागरासोबत गुप्त प्रेमसंबंध होते. आणि गंमत बघा, ज्या दिवशी राजकुमारीला मुलगा झाला, अगदी त्याच दिवशी तिच्या दासीला नंदगोपाला मुलगी झाली. मग काय, भविष्यवाणीच्या भीतीने त्यांनी गुपचूपपणे त्या मुलांची अदलाबदल केली. आणि हे एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 10 वेळा झालं. प्रत्येक वेळी मुलगा झाला की त्याची अदलाबदल दासीच्या मुलीशी केली गेली. म्हणजे विचार करा, एकूण 10 राजपुत्र, पण ते कसे वाढले? तर एका दासीचे मुलं म्हणून. जगात त्यांना सगळे 10 दासबंधू याच नावानं ओळखायचे. त्यांचं खरं रक्त, त्यांचं खरं घराणं काय आहे याची अगदी कोणालाच कल्पना नव्हती. आता गोष्ट एका नव्या रोमांचक वळणावर येते. हे 10 भाऊ मोठे होतात आणि मग त्यांचा खरा राजशाही पराक्रम हळूहळू जगासमोर येऊ लागतो. बघूया पुढे काय होतं ते. आणि अखेर व्हायचे तेच झालं. राजा कंसाला या भावांचं सत्य कळलं. मग तर तो आणखीनच बिथरला आणि त्याने त्यांना मारण्याचा एक डाव रचला. त्याने काय केलं तर राज्यातले 2 सगळ्यात तगडे पैलवान, चानूर आणि मुष्टिक, यांना बोलावलं आणि या भावांना एका जाहीर कुस्तीमध्ये संपवायला सांगितलं. दुसरीकडे हे 10 भाऊ, अंगात तर राजाचं रक्त, त्यामुळे ताकद प्रचंड. त्यांच्यावर राज्य लुटल्याचे आरोपही होऊ लागले होते. पण राजा कंसाचा डाव त्याच्यावरच उलटला. बलदेवाने त्या दोन्ही पैलवानांना धुळीस मिळवलं, अक्षरशः ठार मारलं. आणि तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यानंतर वासुदेवाने आपले दोन्ही मामा म्हणजे राजा कंस आणि उपकंस या दोघांनाही संपवलं आणि अख्खं राज्यच आपल्या ताब्यात घेतलं. तो एक मोठा निर्णायक विजय होता. त्यांचा पराक्रम काही इथेच थांबला नाही. त्यांनी द्वारवती नावाच्या एका जादुई शहरावर विजय मिळवला. आता हे शहर साधंसुद्धा नव्हतं. एका राक्षसाच्या जादूमुळे ते चक्क हवेत तरंगायचं. पण या भावांनी एका ऋषींकडून त्या जादूचं रहस्य जाणून घेतलं आणि लोखंडी नांगरांचा वापर करून त्या शहराला जमिनीवर खेचलं आणि त्यावरही ताबा मिळवला. असं करत करत त्यांनी जवळजवळ संपूर्ण भारतावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. तर एवढा सगळा पराक्रम गाजवल्यानंतर आता आपण पुन्हा गोष्टीच्या सुरुवातीला येऊया. आठवतंय? गटपंडित, तो शहाणा राजकुमार जो चंद्रावरचा ससा मागत होता, त्याच्या त्या वेढ्यासारखा वाटणाऱ्या मागणीमागचं खरं कारण आता आपल्यासमोर येणार आहे. तर झालं असं होतं की या सगळ्या भावांमध्ये जो सगळ्यात पराक्रमी होता, राजा वासुदेव, त्याच्या लाडक्या मुलाचा मृत्यू झाला होता. आणि या घटनेने तो इतका खचला होता, इतक्या दुःखात बुडाला होता की त्याने राज्याची सगळी कर्तव्य सोडून दिली होती. तो फक्त दिवसरात्र शोक करत पडून राहायचा. आणि इथेच घटपंडिताच्या शहाणपणाची खरी कसोटी होती. नीट विचार करा, वासुदेव कशासाठी दुःख करत होता? मेलेल्या मुलासाठी, जी गोष्ट घडून गेली होती, जी कधीच परत येणार नव्हती. आणि घटपंडित काय मागत होता? चंद्रावरचा ससा, जी गोष्ट मिळवणं शक्यच नव्हतं. म्हणजे बघा, एका अर्थाने घटपंडिताने आपल्या भावाच्या अतार्किक दुःखालाच एका तितक्याच अतार्किक आणि हास्यास्पद मागणीचा आरसा दाखवला.
आणि मग तो क्षण आला जेव्हा घटपंडिताने आपला खरा हेतू स्पष्ट केला. तो वासुदेवाला म्हणाला, "हे कान्हा, अरे तुला हे कळतंय ना की चंद्रावरचा ससा मिळवणं अशक्य आहे आणि त्यासाठी असा हट्ट धरणं निरर्थक आहे, हे तुला समजतंय ना? मग मग जो मुलगा इतक्या वर्षांपूर्वीच गेला आहे त्याच्यासाठी तू अजूनही असा शोक का करत बसला आहेस?" हा प्रश्न वासुदेवाच्या जिव्हारी लागला. त्याला आपली चूक उमगली. तो घटपंडिताला म्हणाला, "अरे, माझ्या मुलाच्या मृत्यूचा एक बाण माझ्या हृदयात खोलवर रुतून बसला होता. पण आज तू तुझ्या या शहाणपणाने माझ्या दुःखावर फुंकर घातलीस आणि तो बाण काढून टाकलास." बघा, त्याच्या भावाच्या या आगळ्यावेगळ्या उपचाराने त्याला त्या प्रचंड दुःखातून बाहेर काढलं. पण थांबा, ही कथा इथेच संपत नाही आणि तिचा शेवट तसा दुःखद आहे. जशी एक भविष्यवाणी त्यांच्या जन्माचं आणि उदयाचं कारण ठरली होती, तशीच एक दुसरी भविष्यवाणी त्यांच्या विनाशाचं कारण ठरते. त्यांच्या नाशाची सुरुवात झाली एका शापामुळे. ह्या भावांच्या मुलांनी एका ऋषींची मस्करी केली आणि त्या ऋषींनी रागाच्या भरात त्यांच्या संपूर्ण वंशाच्या नाशाची भविष्यवाणी केली. त्यांनी त्या ऋषींना तर मारून टाकलं, पण भविष्यवाणी ती खरी ठरली. अनेक वर्षांनंतर एका उत्सवादरम्यान त्यांच्यातच भांडण लागलं आणि एका विशिष्ट वनस्पतीची पानं तोडताच त्यांची शस्त्र बनली आणि त्या शस्त्रांनी त्यांनी एकमेकांनाच संपवलं. शेवटी काय झालं तर बलदेवाला तोच पैलवान मुष्टिक जो पुन्हा जिवंत झाला होता त्याने खाऊन टाकलं आणि वासुदेव त्याला जरा नावाच्या एका शिकाऱ्याने चुकून भाला मारला. जरा म्हणजे म्हातारपण. या सगळ्या विनाशामधून फक्त त्यांची बहीण अंजना आणि राजपुरोहित एवढेच वाचले. तर मग एवढी मोठी, पराक्रमी आणि तरीही दुःखद कहाणी सांगण्यामागचा नेमका हेतू काय? याचं उत्तर आपल्याला मिळतं जेव्हा आपल्याला कळतं की ही एक जातक कथा आहे. ह्या कथेचा खरा अर्थ खूप खोलवर जातो. ही गोष्ट स्वतः गौतम बुद्धांनी अशा एका माणसाला सांगितली होती जो आपल्या मुलाच्या मृत्यूने पूर्णपणे खचून गेला होता. ह्या गोष्टीतून बुद्ध हेच शिकवतात की शहाणपणा वापरला तर आपण कितीही मोठ्या दुःखावर मात करू शकतो. जी गोष्ट अटळ आहे तिच्यासाठी रडत बसणं आणि जी गोष्ट मिळवणं अशक्य आहे तिची इच्छा धरणं हे दोन्ही निरर्थक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या कथेतला तो शहाणा राजकुमार घटपंडित तो दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः बुद्धच होते त्यांच्या एका पूर्वजन्मात. आणि म्हणूनच आजची ही गोष्ट संपवताना एक प्रश्न मागे राहतो. जे अटळ आहे, ज्याला आपण बदलू शकत नाही, अशा गोष्टींचा सामना करण्याचा खरा शहाणपणाचा मार्ग कोणता असू शकतो, यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.